सुप्रभात मंडळी. आज आपण निघालो आहोत विरारला. थोडं घाई गडबडीतच निघालो आहे. आम्ही लोकेशनला पोहोचताच बघतो तर काही इतकी सुंदर आमराईने नटलेली वाडी, नारळीच्या पोपळीच्या बागा आणि शांतता. गाडीतून बाहेर पडलो आणि चारी बाजूला सुंदर अशी आमराई बघितली. निसर्ग इथे फक्त सुंदर नाही, तो आपुलकीनं वागवतो. आंब्याची वाडी आणि या पूर्ण आमराईचं साधं पण रुबाबदार अस्तित्व नकळत मनात आदर निर्माण करून देतं. किती सुंदर, एवढेच शब्द तोंडातून बाहेर येतात. पुढे चालताना मंदिराचा आवार हळूहळू उघडत जातो आणि पावलांचा वेग आपोआप कमी होतो. जमिनीवर काढलेली रांगोळी मोठ्या थाटाची आणि तितकीच सुंदर अशी होती. भक्तांचा अजिबात गोंगाट जाणवत नव्हता. जाणवत होती ती फक्त उपस्थिती. लोक येत आहेत, नमस्कार करतायत, कोणी कोणाला न सांगता मनातलं काहीतरी श्री आदिनारायण देवाच्या चरणाशी अर्पण करतात. गाभाऱ्याकडे जाताना कॅमेरा हळूहळू पुढे सरकतो आणि त्या क्षणी श्री आदिनारायण देवाचं दर्शन डोळ्यातून थेट मनात उतरायला लागतं. श्री आदिनारायण देवाचं दर्शन झालं आणि आम्ही निघालो नाश्ता करण्यासाठी. इतकी सुंदर सकाळ, ही आमराई आणि हे खमंग पोहे. नाश्ता उरकला आणि आम्ही श्री वेताळ प्रासादिक भजन मंडळ आणि बुवा श्री मकरंद तुळसकर सगळे मिळून आदिनारायण देवाच्या नामस्मरणासाठी बसलो. ताल, सूर, भावना एकमेकात इतक्या मिसळल्या की वेळ कुठे निघून गेला तेच कळलं नाही. भजन झालं, आरती झाली आणि आम्ही निघालो जेवण करण्यासाठी. जेवण अतिशय चविष्ट होतंच, पण तितकंच सात्विक होतं. त्याला जोड लाभली ते या निसर्गाची आणि आमच्या पूर्ण भजन मंडळाची. खूप सुंदर जेवण झालं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद. थँक्यू.